केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केल्यानंतर काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त करत आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली। शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात इंधन दरवाढ, वीज दरवाढ आणि महागाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। भाई काय सांगा, खरं तर आज तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक जोरदार आंदोलन केलं जाते। आज जनतेचे प्रश्न या ठिकाणी भाववाढ झालेले आपल्याला दिसेल, गॅस दरवाढ झालेले आपल्याला दिसेल, डिझेल दरवाढ झालेले आपल्याला दिसेल। जनतेचे प्रश्न हाताशी धरून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे आणि आंदोलन करीत आहोत। या ठिकाणी आपल्याला पाहायला जर मिळेल, या ठिकाणी जनतेचे प्रश्न जोपर्यंत सोडवले जात नाही तोपर्यंत आम्ही काँग्रेस रस्त्यावर उतरून काम करणार। महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेवर केंद्र सरकारने गॅस दरवाढ करून लाडक्या बहिणींची चेष्टा केली आहे। जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरू राहील, अशी प्रतिक्रिया सचिन चव्हाण यांच्यासह उपस्थित महिलांनी व्यक्त केली आहे। काय सांगाल, आज तुम्ही गॅस दरवाढ जी केली त्याबद्दल आंदोलन करताय? होय, आज जी झालेली दरवाढ आहे, एकदम 50 रुपयांनी गॅस दर वाढला, याच्यामुळे महिलांचं बजेट कोलमडलंय। लाडक्या बहिणी असं करून लोकांना बुरळ घालून या सरकारने सर्व महिलांचं मतदान घेतलं आणि याचा फटका सर्व महिलांना पडलेला आहे। इंधन दरवाढ झालेली, वीज दरवाढ झालेली आणि एकूणच सर्वसामान्य जनता या त्रस्त झालेली आहे। आणि या महागाईला नेहमीप्रमाणे बीजेपी सरकारने आपल्याला गाजर दाखवून महिलांची अगदी साळसूतपणे फसवणूक केली आणि याला महिला बळी पडलेल्या आहे। सगळं बजेट कोलमडलं आहे आणि ही दरवाढ ही अतिशय बेताकुटीला आलेला आहे। जीव सगळ्याच रीतीने सगळीचकडनं त्यांना लोक कंटाळलेली आहे, परंतु आता काहीच करू शकत नाही। या बीजेपी सरकारचा आम्ही धिक्कार करत आहे आणि आम्ही अशा रीतीने काँग्रेस पक्षाच्या सगळं महिला व सर्वजणी रस्त्यावर आंदोलन करायला। खरं तर लाडकी बहीण योजना जी चालू केली होती त्यानंतर आता 2100 रुपये देण्याचं आश्वासन आपल्या राज्य सरकारनं दिलेलं आहे। बायकांना मूर्ख बनवून चालणार नाही। लाडकी बहीण दिली, टॅक्स दरे, इंधन दर वाढ करून हे पैसे वाढवत आहेत। ही साधारण झोपडीतली बाई पण समजायला लागली हे सरकार किती बेमान आहे, आश्वासन देत आहे आणि पुरं करत नाही। इंधन दर अच्छे दिन म्हणून सरकार आलं, पण अच्छे दिन आले का? जे काँग्रेसच्या काळात होतं तेच बरं होतं असं आता जनतेतून आवाज उठायला लागला आहे की जनता पूर्वी कशी होते, 500 रुपयाचा गॅस असताना गॅस टाक्या घेऊन भाजपची सरकार बसायची, आता 1000 रुपये झाले, बसा ना आता आमच्या बरोबर। महागाई तेव्हा वाटत होती, आता तुम्हाला महागाई वाटत नाही? गोरगरिबांचे हे सरकार नाही आहे। भाजप हे शेठ लोक जे अदानी अंबानी आहेत त्यांना जागा द्या, त्यांना सगळे हे करा, त्यांचे कर्जमाफी करा, पण गोरगरिबाचं एक कर्ज राहिलं की त्याच्या दारात जातात ही लोक। ही चुकीची गोष्ट आहे आणि या सरकारचा मला धिक्कार आहे, भाजप सरकारचा माझा धिक्कार आहे। काय सांगाल, खरं तर आता वार्षिक बजेट कोलमडणार असं प्रतिक्रिया महिला व्यक्त करायला लागल्या। बरोबर आहे, वार्षिक काय राज्याचं बजेट सुद्धा यांनी कोलमडून टाकलेलं आहे सगळं। आता यांनी ज्या लाडक्या बहिणी सुद्धा निम्म्या कमी केल्या, ही जनते लाडक्या बहिणींची अक्षरशः फसवणूक त्यांनी केलेली आहे। मतासाठी त्यांना खोटं बोलून बोलवलं आणि आता त्यांच्या डोक्यावर ही दरवाढ लादलेली आहे। ही लाडक्या बहिणी आता दोडक्या कशा झाल्या याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथं उभे आहोत, त्यासाठी आम्ही इथं उभे आहोत। ही दरवाढ रद्द झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे। या आंदोलनात सरलाताई पाटील, माजी नगरसेवक दुर्वास कदम, सुरेश जरग, दीपा पाटील, भारती पवार, वृषाली कदम, चंदाताई बेलेकर, पूजा आरडे, प्रवीण पाटील, फिरोज सौदागर, संजय मोहिते, संपत पाटील, संजय पटकारे, आकाश शेलार, अक्षय शेळके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।